मित्रांनो, माझ्या मोठ्या दादा अजय आणि वहिनी प्रणाली यांचं वय सुमारे 27 ते 36 वर्षांच्या आसपास आहे. जेव्हा प्रणाली वहिनी लग्न करून पहिल्यांदाच आमच्या नागपूरच्या घरात आल्या तेव्हा माझं वय फक्त 7 वर्षे होतं आणि वहिनींचं 22 वर्ष होतं. आमचं संपूर्ण कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करतं कारण मी घरचा सर्वात लहान सदस्य आहे. जेव्हा प्रणाली वहिनी नव्या लग्नानंतर आमच्या घरी आल्या तेव्हा त्या मला झुलाच्या पार्कमध्ये घेऊन जायच्या, शाळेत सोडायला यायच्या. त्या माझ्यासाठी आईपेक्षा एक पाऊल पुढे होत्या. मला आजही आठवतं त्या मला अंघोळ घालायच्या. मित्रांनो, मी त्यांना मोकळं पाहिलं होतं कारण त्या मला बाथरूममध्ये सोबत घेऊन जायच्या आणि अंघोळ घालायच्या. मग त्या मला स्वच्छ करून बाहेर पाठवायच्या आणि त्या स्वतः तयार व्हायच्या. माझे दादा नेहमी चिरडायचे, इतका मोठा मुलगा झाला तरीही वहिनीकडे तयार होण्यासाठी जातो. मी वहिनींना समजावून सांगायचो, आता मी स्वतः अंघोळ करेन. पण त्या म्हणायच्या, तुला अजून केस व्यवस्थित धुता येत नाहीत, तू एक काम कर, आधी अंघोळ कर आणि केस धुण्याची वेळ आली की मला बोलाव. मी टॉवेल घालून केस धुण्याच्या वेळेस त्यांना बोलवायचो. त्या माझी टॉवेल काढून टाकायच्या आणि म्हणायच्या, त्यात काय लाजायचं आहे. त्या मला खूप प्रेमाने सांभाळायच्या. रात्री झोपताना मला त्या गोष्टी सांगायच्या. माझ्यासोबत मोबाईल्सवर गेम खेळायच्या. आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर खूप खुश होतं. मी दादा वहिनींच्या रूममध्ये त्यांच्यासोबत झोपायचो. मित्रांनो, ही माझ्या बालपणीच्या आठवणी होत्या. त्या खूप जुन्या गोष्टी आहेत. आज मी कॅम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत आहे आणि घरापासून दूर पुण्याच्या हॉस्टेलमध्ये राहतो. आज प्रणाली वहिनी माझ्याशी फ्रेंड सारख्याच राहतात, एकदम चांगल्या मित्रासारखे. मला वहिनीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो, प्रत्येक गोष्ट मला भावनिक करते. पण आज जेव्हा त्या आठवणी आठवतात तेव्हा मला खूप अफसोस वाटायचा की मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ शकलो नाही. मित्रांनो, प्रणाली वहिनी आजही त्यांचा चेहरा तसाच आहे जसा त्यांच्या तरुणपणी होता. लग्नानंतरचा फक्त थोड्या त्या जाड झाल्या आहेत. माझ्या दादा आणि वहिनींना अजून कोणतंही मूल नव्हतं आणि त्या या गोष्टीने खूप व्यथित होत्या. जेव्हा डॉक्टरांना त्यांनी दाखवले तेव्हा समजले की दादा वडील होण्यासाठी सक्षम नाहीत आणि लग्नापासूनच त्यांचा उपचार चालू होता. मग त्यांनी ठरवलं, आता काय करायचं, जशी देवाची इच्छा. ऑफिसमध्ये अनेक लोक त्यांना टोमणे मारायचे. एक दिवस मी त्यांची मेडिकल रिपोर्ट चोरून पाहिली तेव्हा समजले की त्यांचा एक अपघातामध्ये ही समस्या झाली आहे. पण ही कहाणी मोठी समस्या नव्हती कारण ते आता एक मूल दत्तक घेण्याचा विचार करत होते. त्यावेळी माझ्या इंजिनिअरिंगच्या 4थ्या सेमिस्टरच्या परीक्षा होत्या. मी चांगल्या अभ्यासासाठी घरात आलो होतो कारण हॉस्टेलमध्ये खूप गोंधळ असतो. हॉस्टेलमध्ये मला त्या गोष्टीचा पूर्ण अनुभव मिळालेला नव्हता जो मी 12वीपर्यंत कधीही जाणत नव्हतो. मला हेही माहीत नव्हते की बाळ कसं जन्माला येतं. जाहीरशी गोष्ट आहे की मी 12वीपर्यंत घरातच होतो. मला काही अनुभव नव्हता. म्हणून मी प्रणाली वहिनीच्या व्यक्तिमत्वाकडे आणि अस्तित्वाकडे फार लक्ष दिले नव्हते. पण आता माझे लक्ष तिकडेच जात होतं. मी विचार करायचो, हीच वहिनी आहे ज्या मला तयार करायच्या, माझ्यासमोर तयार व्हायच्या. मी विचार करून हतबल करायचो आणि मला खूप अभिमान वाटायचा. आज माझ्या भावना पूर्ण विकसित झाल्या आहेत. माझ्या खोलीत एक खिडकी आहे जिथून बाथरूम पूर्ण दिसतो. माझी खोली पहिल्याच मजल्यावर आहे आणि बाथरूमच्या खिडक्या अशा पद्धतीने लावलेली आहेत कुणाला कळतही नाही की कोण बघत आहे. एक दिवस मी अभ्यास करत होतो तेव्हा पाणी पडण्याचा आवाज आला. मला वाटले की कोणीतरी बाथरूमचा नळ उघडा सोडला आहे. मी पाहिले तर माझी दुनिया हलली. तिथे माझ्या वहिनी होत्या आणि त्या पूर्ण मोकळ्या होत्या आणि त्या दिवसापासून मी त्यांना रोज बघायचो. जेव्हा त्या मोकळ्या व्हायच्या तेव्हा माझ्या भावना दाटून यायच्या. मी विचार करू लागलो, मला सुंदर अनुभव तर आता लग्नानंतरच मिळेल, तर का नाही आता पुरते यांच्याबरोबर काम चालवावे. त्या दिवशी जेव्हा सगळे घराबाहेर गेले होते तेव्हा प्रणाली वहिनी माझ्या खोलीत आल्या. मी अभ्यास करत होतो. त्या जोरजोरात हसू लागल्या. त्या म्हणाल्या, राहुल, मला सगळं माहीत आहे की तू मला रोज बघतोस. पण मी चूप होते कारण तू मला बालपणी मोकळे पाहिले आहेस. तेव्हा मी वहिनीचे बोलणे ऐकून खूप चकित झालो आणि म्हणालो, प्लीज तुम्ही मम्मी पप्पांना ही गोष्ट काही सांगू नका. वहिनींनी हसत हसत म्हटले, चिंता करू नकोस राहुल, मी कुणालाही काही सांगणार नाही. पण आता तुला माझ्या जीवनाचा सुंदर अनुभव घेण्याची इच्छा आहे ना. मी लाजलो पण माझ्या भावना दाटून आल्या होत्या. वहिनीने ते पाहिले आणि म्हणाल्या, बघ तुझी भावना किती दाटून आली आहे. त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या भावनेला स्पर्श केला आणि म्हणाल्या, आता लपवू नकोस, तुझी वहिनी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी तयार आहे. आम्ही दोघंही भावुक झालो होतो. मग मी त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि अनुभव देऊ लागलो. मग त्यांनी माझी भावना मोकळी केली आणि म्हणाल्या, वाह राहुल, तुझी भावना खूप छान आहे. मग त्यांनी तोंडाने सुंदर अनुभव देणे सुरू केले. मी तर स्वर्गातच होतो. काही वेळाने मी त्यांना बेडवर झोपावले आणि माझी भावना त्यांच्या जीवनात टाकून सुंदर वेळेचा अनुभव देणे सुरू केले. त्या आवाज करत होत्या. आम्ही दोघे सुंदर अनुभवात मग्न होतो. मी त्यांना अनुभव देत देत थकलो पण त्या भावनिक वहिनी होत्या. काही वेळानंतर मी त्यांच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि त्या समाधानी झाल्या. त्यानंतर आम्ही रोज सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचो, कधी रात्री तर कधी दिवसा. जेव्हा घर रिकामे असे तेव्हा. एक दिवस वहिनी खूप खुश होत्या कारण आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते आणि बाळ माझ्या भावनेतूनच होते.
आम्ही सगळ्यांना सांगितले की डॉक्टरांच्या उपचाराने शक्य झाले. पण खरं तर हे माझ्या सुंदर वेळेचा नतीजा होता. पण मित्रांनो, त्या रात्री मी बराच वेळ झोपेच्या आधी विचार करत होतो. हे खरंच कुटुंबासाठी मोठा आशीर्वाद होता. मला आतल्या आत एक नवीन शांतता आणि जबाबदारीची भावना दाटून आली होती. पण त्याचबरोबर वहिनीसोबतचे ते जुने नवीन सुंदर अनुभव आठवून माझी भावना पुन्हा दाटून यायची. मी विचार करायचो, हे प्रेम किती गोड आहे, पण किती धोकादायकही आहे. काही महिने गेले. डॉक्टरांनी सांगितलं की सर्व काही पूर्णपणे ठीक आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दादा खूप खुश होते. ते रोज म्हणायचे, अखेर देवाने आमची प्रार्थना ऐकली. आता आमचं घर पूर्ण होईल. मम्मी पप्पा देखील खूप आनंदात होते. सगळेजण वहिनीची विशेष काळजी घेत होते. पण खरी गोष्ट फक्त मी आणि वहिनी जाणतो. आम्ही दोघे एकमेकाकडे पाहून हसत असो आणि आपल्या मनात म्हणत असो, हे आपलं रहस्य आहे. तेव्हाही आमचे सुंदर अनुभव चालूच होते, फक्त जपून आणि सावधगिरीने. पण मित्रांनो, एक दिवस अचानक मोठा ट्विस्ट आला. वहिनीच्या नियमित रिपोर्टसाठी आम्ही सर्वजण डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरने रिपोर्ट पाहून सांगितलं, बाळ मुलगा आहे आणि त्याचे काही फीचर्स खूप फॅमिलीसारखे दिसत आहेत. विशेषतः नाक आणि डोळ्याचा आकार. दादा तर आनंदाने उड्या मारत होते. पण जेव्हा रिपोर्ट्समध्ये आणखी तपशील वाचला तेव्हा डॉक्टरने हसत हसत म्हटलं, हा दादासारखा कमी आणि कुटुंबातील इतर कोणाशी तरी जास्त जुळतोय. घरला परत आल्यावर काही नातेवाईकांनी विनोदात म्हटलं, अरे हा तर राहुलसारखा दिसतोय की काय. नाक एकदम तसंच आहे. मी आणि वहिनीने एकमेकांकडे पाहिलं. माझे मन धडधडू लागले होते. वहिनीचा चेहरा थोडा पांढरा पडला होता, पण त्यांनी लगेच सावरलं आणि हसून म्हटलं, अरे कुटुंबातले सगळे एकमेकांसारखे दिसतात ना. त्या रात्री वहिनीने मला खोलीत बोलावून म्हणाल्या, राहुल आता खूप जपून राहायला हवं. पण मला तुझ्याशिवाय राहवतच नाही. हे तुझं आहे हे मी कधीच विसरणार नाही. तेव्हा अचानक बाहेरच्या कॉरिडॉरमधून कोणाचा तरी पावलाचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकलो. मी लगेच तिथून बाहेर पडलो. पण मनात विचारांचे चक्र सुरू झाले होते. दादांना जर संशय आला तर, आईबाबांना समजलं तर. दिवस जात होते. वहिनीच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी घरात एक नर्स ठेवण्यात आली. तिचे नाव होते माया. माया दिसायला साधी होती, पण तिचे डोळे खूप तीक्ष्ण होते. ती सतत माझ्या आणि वहिनीच्या हालचालीवर लक्ष ठेवून असायची. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करण्याच्या बहाण्याने मी घरीच थांबलो होतो. पण आता माझे लक्ष अभ्यासात कमी आणि घरातल्या वातावरणात जास्त होते. एके दिवशी मी हॉलमध्ये बसलो असताना माया नर्स वहिनींना औषध द्यायला गेली. तिथून येताना तिने माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला. तिच्या हातात वहिनीच्या जुन्या मेडिकल्स फाईल होत्या. तिने हसून विचारले, राहुल दादा, दादाच्या जुन्या रिपोर्ट्समध्ये तर काही वेगळंच लिहिलंय आणि आता जे घडतंय ते विज्ञानाच्या पलीकडं आहे, नाही का. माझ्या मनात गोळा आला. तिला काही समजलं तर नसेल. परीक्षा संपत आल्या होत्या. एक दिवस माझ्या अभ्यासाच्या टेबलावर एक पाकिट पडलेलं होतं. त्यावर कुणाचंही नाव नव्हतं. मी ते उघडलं. त्यात एक फोटो होता. तो फोटो माझ्या लहानपणीचा होता आणि त्याच्या शेजारी वहिनीचा रिपोर्ट ठेवलेला होता. खाली लाल शाईने लिहिलेलं होतं, सत्य लपत नाही, ते जन्माला येतं. माझे हात पाय थरथरू लागले. हे कोणाचे काम असू शकते? दादांचे की त्या नर्सचे की ऑफिसमधील त्या लोकांचे जे दादांना टोमणे मारायचे? मी वहिनींना हा फोटो दाखवला. त्याही घाबरल्या. आमचे सुंदर अनुभव आता दहशतीत बदलू लागले होते. आमचं प्रेम, जे आम्हाला जगातील सर्वात सुखद गोष्ट वाटत होती, आता एका अदृश्य सापळ्यात आम्ही अडकत चाललेलो होतो. दादा अचानक खूप शांत झाले होते. ते पूर्वीसारखे माझ्याशी थट्टा मस्करी नव्हते. ऑफिसमधून आल्यावर ते तासनतास त्यांच्या खोलीत बसून असायचे. एके रात्री मी पाणी प्यायला खाली गेलो असताना मला दादांच्या खोलीतून कुजबुज ऐकू आली. ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते. हो, मला रिपोर्ट्स मिळालाय, पण मला खात्री करून घ्यायची आहे. जर हा घराबाहेरचा कोणी असता तर मी त्याला सोडलं नसतं, पण जर हा घरचाच कोणी असेल तर विचार करावा लागेल. त्यांचे हे शब्द ऐकून माझा घसा कोरडा पडला. घरचाच कोणी, याचा अर्थ दादांना संशय आला होता. पण ते तरीही गप्प का होते? पुढचे काही आठवडे जणू माइंड्स गेम सुरू होते. वहिनीने आता माझ्याशी बोलणे जवळजवळ बंद केलं होतं. त्या खूप ताणामध्ये असायच्या. माया नर्स आता घराची मालकीण असल्यासारखी वागू लागली होती. ती वहिनींना सांगायची, तुमच्यासाठी आराम महत्त्वाचा आहे, राहुलला जास्त जवळ येऊ देऊ नका. वहिनीच्या मनात काय चाललं हे मला कळत नव्हतं. कधी कधी मला वाटायचं की वहिनीच मायाला काहीतरी सांगत तर नाहीत ना, की माया वहिनींना आरी करत आहे. गुन्ह्याचा वास येत होता. पण गुन्हा काय होता? फक्त विश्वासघात की त्याही पलीकडे काही? नागपुरात त्या रात्री प्रचंड पाऊस पडला होता. वीज वारंवार जात होती. आई बाबा एका नातेवाईकाकडे गेले होते आणि तिथेच अडकलेले होते. घरात फक्त मी, दादा, वहिनी आणि माया होतो. रात्रीचे 12 वाजले होते. माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. मी उघडला तर समोर दादा उभे होते. त्यांच्या हातात तोच रिपोर्ट होता जो मी चोरून पाहिला होता. राहुल, तुला काय वाटतं? मला काहीच कळत नाही. दादांचा आवाज अतिशय शांत पण थरकाप उडवणारा होता. ज्या माणसाला स्वतःच्या कमतरतेबद्दल माहिती असते तो माणूस स्वतःच्या बायकोवर आणि भावनावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो. मी काही बोलणार इतक्यात वहिनी धावत बाहेर आल्या.
अजय, राहुलची काही चूक नाही. मीच त्याला. दादा हसले. ते हसणं खूप भयानक होतं. प्रणाली, तुला वाटतं की हा राहुलचा मुलगा आहे? राहुलला वाटतं की हे त्याचं बाळ आहे. पण तुला आठवतंय का, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आपण ज्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्यांनी काय सांगितलं होतं? दादानी एक दुसरी फाईल काढली. ती फाईल माया नर्सने त्यांना दिली होती. मी कधीही बाप होऊ शकत नव्हतो हे खरं आहे, पण राहुल, तू विसरलास की तू लहान असता एक मोठा आजार झाला होता. तुझ्या उपचाराच्या दरम्यान डॉक्टरांनी बाबांना सांगितलं होतं की भविष्यात तुलाही हीच समस्या येऊ शकते. माझे पाय लटलट कापायला लागले. मग हे कोणाचं? दादा पुढे म्हणाले, मी आणि प्रणालीने हे नाटक रचलं होतं. आम्हाला माहिती होतं की तू वहिनीकडे प्रभावी आहेस. आम्हाला फक्त एक वारस हवा होता जो कायदेशीररित्या आमचा असेल. पण हे तुझं नाहीये राहुल. हे दत्तक प्रक्रियेतून मिळालेला एका डोनरचं आहे, ज्याची निवड मी स्वतः केली होती. तुझे आणि वहिनीचे जे काही सुंदर अनुभव झाले ते फक्त तुला घरात गुंतवून ठेवण्यासाठी आणि आमच्या गुपितावर पांघरून घालवण्यासाठी मी वहिनींना करायला लावले होते. वहिनींच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते पश्चात्तापाचं नव्हतं, तर एका मोठ्या ओझ्याखाली दबलेल्याचं होतं. राहुल, मला माफ कर. अजयने मला सांगितलं होतं की जर तुला हे वाटलं की हे तुझं आहे, तर तू आयुष्यभर या घराशी आणि या बाळाशी बांधील राहशील. तुझी इंजिनिअरिंग झाल्यास तू बाहेर निघून जाशील आणि आम्हाला विसरशील, ही भीती दादांना होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे सुंदर अनुभव हे केवळ एका थंड डोक्याने रचलेल्या कारस्थानाचा भाग होता. माझं प्रेम, माझी भावना, सगळं काही वापरलं गेलं होतं. पण हे इथंच संपत नाही. माया नर्स बाजूला उभी राहून हसत होती. तिने हळूच माझ्या कानात सांगितलं, दादा खोटं बोलतायत राहुल. बाळ तुझंच आहे. दादा फक्त तुला मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी हे नाटक करतायत, जेणेकरून तू कधीही यावर आपला हक्क सांगू शकणार नाहीस. आता मी कोणावर विश्वास ठेवायचा? दादांवर, ज्यांनी मला फसवण्याचं कबूल केलं, का वहिनीवर, ज्यांनी दादांच्या सांगण्यावर माझ्या भावनाशी खेळ केला, की त्या नर्सवर, जिचा या घरात काय उद्देश आहे हे कोणालाच माहिती नाही? बाहेर विजा कडकडत होत्या. मी पावसाच्या दिशेने बाहेर धावत सुटलो. मागे वळून पाहिलं तर घराच्या खिडकीत वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या हातात तोच फोटो होता जो माझ्या टेबलवर सापडला होता. त्यांनी तो फोटो फाडून हवेत भिरकावला. मित्रांनो, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा आहे का? जर खरंच भाग 2 पाहायचा असेल तर आत्ताच कॉमेंटमध्ये भाग 2 असं नक्की लिहा. आणि हो, या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. किमान 500 लाईक्स आणि भरपूर कमेंट आल्या तर मी लगेच पुढचा भाग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून लगेच लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही नक्की भाग 2 पाहायला उत्सुक आहात. धन्यवाद.